नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मार्गशीर्ष नुकताच संपला आहे आणि पौष महिना सुरू झाला आहे. यावर्षी पौष महिन्याचे 4 रविवार आले आहेत. या महिन्यात सूर्यदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. सूर्य आपली प्रत्यक्ष देवता आहे. कोणाला जर शारीरिक आजार असेल, जसे की कुष्ठरोग, नेत्ररोग, त्वचा रोग, त्यांनी हे व्रत जरूर करावे. रविवारचे हे व्रत केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि धनलाभ होतो. सूर्यदेवाला सर्व ग्रहाचा राजा असे म्हणतात आणि म्हणूनच सूर्य उपासनेमुळे सर्व ग्रह अनुकूल होतात. सूर्यदेवाला अर्घ दिल्याने आयुष्य, आरोग्य, धनधान्य यात वृद्धी होते, तसेच सौभाग्याची प्राप्ती होते. पौष महिन्यात सूर्य उपासना विशेष फलदायी होते. या महिन्यात सूर्याला रोज जल अर्पण करणे खूप लाभदायक मानले जाते. तसेच या महिन्यात जेवढे रविवार येतात तेवढे रविवारी उपवास धरणे खूप लाभदायक समजले जाते. भगवान सूर्यनारायण व्रत कसे करावे, हे भगवान सूर्यनारायणाची पूजा कशी करावी ह्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पौष रविवारी सूर्यनारायणाचे पूजन करायचे आहे. त्या दिवशी सकाळी लवकर उठावे, घराची स्वच्छता करावी, स्नानादी कर्म आटपून आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल व थोडे तीळ टाकून आंघोळ करावी. आंघोळीनंतर देवपूजा करून सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ द्यावे. अर्घ देण्याकरता तांब्याच्या गडव्यात पाणी घेऊन त्यात हळद, कुंकू, अक्षत, लाल फूल टाकून घ्यावे व सूर्यमंत्र म्हणून देवाला अर्घ द्यावे. सूर्यनारायणाला अर्घ देताना सूर्यनारायणाची जी 12 नावे आहेत ती नावे घ्यावी. ओम रविये नमः, ओम मित्राय नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानुये नमः, ओम खगाय नमः, ओम पुषाय नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मरीचिये नमः, ओम आदित्याय नमः, ओम सावित्रे नमः, ओम अर्काय नमः, ओम भास्कराय नमः असा अर्घ देताना जाप करावा. रविवार व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर घरात देवाजवळ अथवा तुळशीजवळ सूर्यनारायणाची पूजा करायची आहे. ती कशी करावी ती आता आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला देवाजवळ अथवा तुळशीजवळ जागा प्रथम स्वच्छ करून घ्यावी, रांगोळी काढावी, स्वास्तिक काढून त्यावर हळदी कुंकू अर्पण करावे. त्यानंतर पाट घ्यावा. पाटावर लाल वस्त्र टाकून घ्यावे. त्यावर तांब्याचा अथवा पितळीचे ताट घेऊन रक्तचंदनाने सूर्यदेवाचे 7 मंडल काढून घ्यावे. सोबतच आदित्य रानुबाईची प्रतिमा, चंद्राची प्रतिमा रक्तचंदनाने काढून घ्यावी. नंतर आपण श्री गणेशाची स्थापना करून घेऊ. विड्याचे 2 पान, 1 नाणं व सुपारी स्वरूपात गणपती स्थापन करून घ्यावी. पूजा विधीला सुरुवात करावी. प्रथम तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यावा. अगरबत्ती लावून घ्यावी. सूर्यनारायणाच्या पूजेसाठी लागणारे साहित्य जवळ घ्यावे. बोर, ऊस, तीळ, गाजर, वाटाणे शेंगा, भुईमुंग शेंगा, आंब्याचा मोहर, गव्हाच्या ओंब्या इत्यादी. प्रसादाकरता गुळ खोबरं. सर्वप्रथम भूमिपूजन करून घ्यावे. गंध, अक्षता, फुलं अर्पण करून भूमिपूजन करावे. त्यानंतर दीप पूजन करून घ्यावे. दीपाला गंध, अक्षत, फूल अर्पण करावे. स्वतःला सुद्धा कुंकू लावून घ्यावे. त्यानंतर पूजेला सुरुवात करावी. सर्वप्रथम श्री गणेशाचे पूजन करावे. सुपारी पान स्वच्छ करून घ्यावे. त्यानंतर पंचामृताने सुपारी व नाणं थोडे टाकून घ्यावे. गणेशाला स्नान घालून घ्यायची व सुपारी गणपती स्वरूप म्हटले जाते ते स्वच्छ पुसून विड्याच्या पानावर गणपतीची स्थापना करावी. त्यानंतर सूर्यमंडलावर गंगाजल फुलांनी पाणी टाकून मंडल आदित्य रानुबाई यांचे स्नान घालून घ्यावे. गणेशाला सर्वप्रथम पूजन करून घ्यावे. गंध, अक्षता, फूल अर्पण करून घ्याव्या. तसेच कापसाचे वस्त्र अर्पण करावे.
सूर्यदेवाचे त्यानंतर पूजन करून घ्यावे. हळदी, कुंकू, अक्षत, तीळ व वस्त्र अर्पण करावे. त्याचप्रमाणे आदित्य रानूबाईचे सुद्धा पूजन करून घ्यावे. गंध, फूल, अक्षत, तीळ व वस्त्र अर्पण करावे. त्याचप्रमाणे चंद्रादेवाचे सुद्धा पूजन करून घ्यावे. जे साहित्य घेतले होते ते बोर, तीळ, गाजर, वाटाणे शेंगा, भुईमुग शेंगा, आंब्याचा मोहर, गव्हाच्या ओंब्या सूर्यनारायण देवाला अर्पण करावे. हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यानंतर सूर्यनारायण देवाची आरती करून घ्यावी. दिवसभर उपवास करावा. सूर्यास्तापूर्वी आदित्य रानूबाईची कथा ऐकून उपवास सोडावा आणि सूर्यास्तापूर्वी सूर्यदेवाच्या या पूजनाचे विसर्जन करावे. सूर्यास्तानंतर ही पूजा ठेवू नये. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.